कायचा आला तो मायला. कसा आला ये. तर मित्रांनो, आपण 11 साडे 11ला निघालो. इथं आपण दिळला पोहोचतो आणि पोहोचल्यानंतर हा आपला मिल्की वॉटरफॉल. आणि जे रीलमध्ये आपल्याला दाखवतात की ते होलमधून एंट्री, तर ती असं वाटते की एकदम आरपार आहे का, की एकदम त्याची एंट्री कुठून आहे, तसं काही नाही आहे. ते एकदम छोटंसं आहे ते. तिथून आपल्याला यावं लागते. आणि आजचा हा असा होता आपला फ्रायडे, सुट्टीचा दिवस. मी तर नक्की खूप आनंद घेतला माझ्या सुट्टीत. तर मित्रांनो, आपलं तिथं आपल्याला फक्त 2:30च वाजली होती तिथं, त्याच्यामुळे आपल्याजवळ खूप वेळ होता. तर आपण सरळ, रस्ता चांगला होता म्हणून आपण डेड एंडला आलो. किंवा असं एकदम ड्राय रस्ता होता, रिक्स नव्हती म्हणून डेड एंडला आलो. तर ते जिथं दिसत आहे ते टोक, तो आहे सावळ्या घाट. आणि हे जे पाणी पडत आहे इथनं, याच्या खाली आहे देवकुंड. आणि इकडे देवकुंड आणि ते पाणी मागे जर पाहिलं तर हे प्लस व्हॅली. आणि त्याच्या मागे जर गेलं तर तो तिथं आहे की जिथं आपण गेलो होतो, मिल्की वॉटरफॉल. तर मित्रांनो, आता झालेला आहे टाइम 5:10. आणि आपल्याला इथं यायसाठी कमीत कमी 1.5 ते पावणे 2 तास लागला असेल. आणि येताना जाताना तरी त्रास होतो, पण एवढा नाही, पण येताना खूप त्रास होतो. कारण की पूर्ण जो आहे पूर्ण असं वर चढत यायचं आहे. आणि रस्ता एवढा खराब आहे, पूर्ण गोटे आहेत, दगड, चालता येत नाही. चालताना खूप त्रास होतो, एकदम सावकाशा लागते. आणि आम्ही जाताना म्हणजे आजपर्यंत जेवढ्या ट्रिपमध्ये ब्रेक नसतील घेतले, तेवढ्या ट्रिपमध्ये येताना ब्रेक घ्यावं लागली. एवढा त्रास झाला येताना. पण लोकेशन एकदम मस्त होतं. आणि हे म्हणजे एका दिवसात 3 लोकेशन कवर झाली इथं. एक मिल्की वॉटरफॉल, त्याच्यानंतर प्लस व्हॅली, आणि आपण परत डेड एंडला गेलो. तिथून सावळ्या घाट दिसते आणि जिथून देवकुंडचा उगम आहे तो पॉईंट, तो व्हिडिओ पण घेतला आहे मी. आणि एकदम मस्त होता. आता तुम्ही सांगा, मी नेक्स्ट फ्रायडेला असंच एका दिवसात 1 या 2 लोकेशन कवर होतील असं लोकेशन सांगा मला कमेंट करून. मी तिथं जाऊन नक्की व्हिडिओ बनवणार. आणि आजसाठी एवढंच.